वंचितकडून वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज। कोल्हापुरात गडहिंग्लजला उद्यापासून हेल्मेट सक्ती। यूट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये दाखल। हडपसर टर्मिनल नव्या रंगरूपात, विकासाचे काम 60% पूर्ण। प्रधानमंत्री मोदी राहुल गांधी विरोधातील तक्रारींची ईसीने घेतली दखल। परभणीत मानवतला 30,468 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, प्रशासनाकडून जय्यत तयारी। प्रचाराच्या रणधुमाळीत कलाकारांची एंट्री, रील्स व्हिडिओसाठीही मिळते संधी। 1,32,000च्या मोत्यांनी जडलेला शरारा, आलियाला पाहून सगळेच घायाळ। अरुणाचल प्रदेशात भूस्खलन, चीन सीमेला जोडणारा महामार्ग वाहून गेला। पनवेलमध्ये 36 लाखांची रोकड जप्त, निवडणूक भरारी पथकाची कारवाई। रक्तरंजित संघर्ष चिघळणार, आता इस्रायलचे टार्गेट रफाह, इजिप्तने दिला घातक परिणामांचा इशारा। म्हाडाच्या जीर्ण वसाहती कात टाकणार, पुनर्विकास करण्यासाठी प्रस्ताव दाखल। कोल्हापुरात कडवी धरणात 56% पाणीसाठा, उपसा बंदी नसल्याने समाधान। जेईई मेन्स मध्ये सेशन 2 चा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निलकृष्ण गजरे देशात टॉपर। राज्यात 109 लाख टन साखरेचे उत्पादनच, ऊसगाळप हंगाम संपण्याची अपेक्षा। कुसगाव बोगदा डिसेंबरपासून खुला, पुणे मुंबई वाहतुकीचा वेळ होणार कमी। नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकाने मजुरांकडून टाकला वृद्ध दाम्पत्याचा घरी दरोडा। आरबीआयच्या निर्बंधानंतर कोटक बँकेला मोठा फटका, शेअर्स 10% घसरले। मुंबईतील टॉप हिल परिसरात सिलेंडरचा स्फोट, वृद्धाचा मृत्यू। आयपीएलच्या स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत, सायबर पोलिसांनी बजावले समन्स। राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा। छत्रपती संभाजीनगर कानडगाव येथे आग लागून 3 एकर ऊस जळून खाक। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी किसान आयोग स्थापना, राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य आलंय समोर।